नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् असा एक संस्कृत श्लोक आहे. म्हणजे काय तर आपलं आयुष्य, आपलं जीवन हे निरोगी असावं, स्वस्थ असावं, वेदना रहित असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि तसं आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण एखाद्या वेळेला एखादा रोग किंवा एखादा आजार आपल्याला जडतो आणि मग अनेक उपचार पद्धती आपल्या मदतीला येतात. त्यामध्ये आधुनिक उपचार पद्धती असतील ॲलोपॅथी सारख्या किंवा होमिओपॅथी असेल, आयुर्वेद असेल किंवा नेचरोपॅथी सारखी सुद्धा उपचार पद्धती असते. प्रत्येक उपचार पद्धतीचं एकच कार्य असतं किंवा उद्देश एकच असतो की रुग्णाला वेदना मुक्त करणं किंवा रुग्णाच्या वेदना सुसह्य त्याला कशा होतील हे बघणं. पण मंडळी, एखादा रोग झाल्यानंतर आपण जेव्हा उपचार पद्धतीकडे जातो त्याच्या ऐवजी रोग होऊच नये अशी आपली जीवन पद्धती आपण ठेवली तर, म्हणजे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अशा रीतीने राखता यावं की आपली जीवन पद्धती ही रोगमुक्त राहिली पाहिजे असा विचार केला तर, आणि या दृष्टीने एक शास्त्र काम करतं. ते शास्त्र आहे आयुर्वेद. आपली जीवन पद्धती ही निरोगी कशी राखता येईल, स्वस्थ कशी राखता येईल यासाठी काम करणारं शास्त्र म्हणजे आयुर्वेद. गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये, या कोविडच्या काळामध्ये, या संसर्गजन्य आजाराच्या काळामध्ये आपण आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब तर केलाच आहे, पण त्याचबरोबर आयुर्वेद आपल्याला या उपचार पद्धतीमध्ये काय मदत करतो किंवा कोविडमधनं मुक्त झाल्यानंतर त्याच्या रिकव्हरीमध्ये आयुर्वेद आपल्याला नेमकं कसं योगदान देऊ शकतो असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असू शकतात. आणि त्यासाठीच आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष निमंत्रित केलेल्या एका तज्ज्ञाला, ज्यांचं नाव आहे डॉक्टर रुपाली बेदरकर जैन. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्ते मॅडम. डॉक्टर रुपाली बेदरकर या पुणे जिल्हा रुग्णालयाच्या आयुष विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पंचकर्माचा रुग्णांसाठी कसा फायदा होईल याच्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. याशिवाय त्या शासकीय मान्यता प्राप्त अशा आयुर्वेदिक ट्रेनर सुद्धा आहेत आणि त्यांच्या या आयुर्वेदिक ट्रेनिंगचा अनेकांनी फायदा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य कर्मचारी तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त सामान्य व्यक्ती सुद्धा आहेत. या कोविड काळामध्ये आधुनिक उपचारांबरोबर आयुर्वेदाचा जो वापर केला गेला किंवा उपचार कसे करता येतील, उपाय काय देता येतील, प्रतिबंधात्मक उपाय कसे करता येतील यासाठी सुद्धा मॅडमनी विशेष योगदान दिलेलं आहे. आणि आपली दिनचर्या, आपली ऋतुचर्या, आपली जीवनशैली या निमित्ताने कशी सुधारता येईल यासंबंधी अनेक समाज माध्यमांवर त्या ही माहिती देत असतात, आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करत असतात. आज आपण त्यांच्याकडनंच आयुर्वेद म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजावून घेणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त कोविडच्या बाबतीत, कोरोनाच्या या बाबतीमध्ये आयुर्वेदाचा नक्की काय उपयोग होऊ शकतो हेही बघणार आहोत. आयुर्वेद ही एक जीवन पद्धती आहे असं म्हणतात की जीवन नेमकं कसं जगावं किंवा चांगल्या पद्धतीने, स्वस्थ पद्धतीने कसं जगावं. तर ही एक जीवन पद्धती आहे. या शब्दाचा, या वाक्याचा नेमका अर्थ आम्हाला उलगडून सांगाल का? आता बघा, आयुर्वेद
आहे ना. तर आयुर्वेदामध्येच मुळात 2 शब्द आहे, म्हणजे आयु आणि वेद. तर आयु म्हणजे काय, तर आयु म्हणजे आपलं आयुष्य, आपलं जीवन, जे काही आपलं जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे ते आपलं आयुष्य आहे. बरोबर. आणि वेद म्हणजे शास्त्र, तर जीवन जगण्याची कला शिकवणारं हे शास्त्र आहे. वेद म्हणजे सायन्स, हे नॉलेज आहे ना. तर अशा प्रकारे मुळात आयुर्वेदाचा अर्थ आहे. तर आपण जेव्हा बघतो की आपल्या आयुष्याचे जे चतुर्विध पुरुषार्थ आपले सांगितले जातात, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर याच्यातले पहिले 3 जे पुरुषार्थ आहे, म्हणजे जे धर्म, अर्थ आणि काम आहे, हे आपण या इहलोकात म्हणजे या जन्मात आपण हे पूर्ण करत असतो. आणि जो मोक्ष सांगितलाय तो मृत्यूनंतर सांगितलाय. तर या चतुर्विध पुरुषार्थाचं जे प्राप्तीचं साधन आहे, म्हणजे जे आपलं शरीर आहे, तर त्याला निरोगी ठेवण्यासाठी जे शास्त्र आपल्याला मदत करतात ते आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदामध्ये चरक ऋषी जे आहे त्यांनी एक खूप सुंदर श्लोक आपल्याला इथे सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. म्हणजे आपल्यासाठी हितकर काय, म्हणजे आपल्यासाठी पथ्यकर काय, अहितकर काय म्हणजे अपथ्य काय, आपल्याला सुख देणारं काय आणि दुःख देणारं काय, तर हे ज्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलंय तर ते आयुर्वेद आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदाची आपल्याला प्रत्येक क्षणाला आपल्याला गरज आहे. म्हणजे अगदी प्रत्येक वयाच्या अवस्थेमध्ये आपल्याला गरज आहे. आपण आपली जीवनशैली कशी ठेवायची, आपली दिनचर्या कशी ठेवायची, ऋतुचयन याच्यामध्ये काय बदल करायचा. म्हणजे जसं की आता दिनचर्या आपण काय म्हणतो की आपलं सकाळी आपलं उठणं आहे, आपल्या झोपायच्या वेळा आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा आहे, आपली मनस्थिती कशी आहे, तर हे सगळं आपण दिनचर्येमध्ये याचा समावेश करतो. आणि ऋतुचर्या म्हणजे काय, तर ऋतूमध्ये म्हणजे जसा सीझन बदलतो त्या ऋतुचयने आपल्या दिनचर्येमध्ये आपण काय बदल करायला पाहिजे. तर हे ऋतुचर्या आपण सांगितलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त विशेष अवस्थांमध्ये म्हणजे जसं गर्भिणी आहे किंवा सुतिका आहे, म्हणजे जिची डिलिव्हरी झालेली आहे, तर सुतिका अवस्थेमध्ये सुद्धा तिने काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे, किंवा लहान मुलांमध्ये संगोपनाच्या वेळेस आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, वृद्धावस्थेमध्ये काय घ्यायला पाहिजे. तर या सगळ्या अवस्थांची माहिती पूर्णपणे आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून आयुर्वेद हे आपल्या जीवनशैलीचं शास्त्र आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी. तर आम्हाला सांगा ना की आयुर्वेदातल्या या मूळ संहिता ज्या आहेत, ग्रंथ आहेत, ते संस्कृतामध्ये आहेत, संस्कृत भाषेमध्ये आहेत, त्यांचं नावं काय आहेत आणि त्या नेमक्या कशा आपल्याला उपयुक्त ठरतात. सगळ्यात पहिले आपल्याला आयुर्वेदाचं अवतरण समजून घ्यायची गरज आहे, कारण ही परंपरा कशी आली. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जो आयुर्वेद आहे तो मानव निर्मित नाहीये, म्हणजे कोणी त्याची रचना अशी केलेली नाहीये, पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मा स्मृता आयुषो वेदः, म्हणजे ब्रह्मदेवाला याचं स्मरण झालं आणि मग त्याची परंपरा त्याच्यात सांगितली गेलेली आहे की ब्रह्मदेवाला स्मरण झालं, त्याच्यानंतर दक्ष प्रजापती, मग त्याच्यानंतर अश्विनी कुमार, जे अश्विनी कुमार म्हणजे हे जुळे भाऊ होते आणि ते देवांची वैद्य होते, आणि त्यांच्याकडून हे इंद्रदेवाला आलं आणि इंद्रदेवांनी हे ज्ञान ऋषीमुनींना दिलं. आणि मग जसं आपण म्हणतो की गुरु शिष्य परंपरा असते, तर तसं त्या ऋषींच्या मार्फत त्यांचे जे शिष्य होते तर त्यांच्याकडे हे ज्ञान प्रदान करण्यात आलं आणि मग अशाच यांनी ह्या ग्रंथांची निर्मिती झाली. तर आपण जे आयुर्वेदामधली जी बृहत्रयी आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचे असे जे 3 ग्रंथ आहेत, तर याच्यामध्ये चरक ऋषींनी लिहिलेली चरक संहिता, सुश्रुत ऋषींनी लिहिलेली सुश्रुत संहिता आणि वाग्भट ऋषींनी लिहिलेलं अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह पण आहे. पण आपण चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदयाला बृहत्रयी असं म्हणतो. म्हणजे आयुर्वेदातले 3 महत्वाचे ग्रंथ आहेत. आणि लघुत्रयी पण आहे, म्हणजे या बृहत्रयीच्या पाठोपाठ ज्यांचं महत्व आहे तशी लघुत्रयी पण आहे. तर त्याच्यामध्ये माधव निदान आहे किंवा शारंदर संहिता आहे, भावप्रकाश आहे, तर हे सुद्धा ग्रंथ आहे. मग त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा निघंटू ग्रंथ वगैरे बरेच लिहिल्या गेले आणि जसं तुम्ही म्हटलं संस्कृत मध्ये हे आहे, पण आज याचा अनुवाद सुद्धा अनेक भाषांमध्ये झालेला आहे. म्हणजे त्या त्या काळाच्या याने सुद्धा आपल्याला याची माहिती दिल्या जाते. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा त्यांनी हा जेव्हा आयुर्वेद सांगितला तेव्हा त्याचा अष्टांग आयुर्वेद अशा रूपामध्ये हा सांगितला गेला. म्हणजे जसं आपण मॉडर्न मेडिसिनचं म्हणतो की मेडिसिन ब्रांच आहे किंवा पेडियाट्रिक आहे किंवा सर्जरी आहे, ENT आहे, तर सेम अशा ब्रांचेस तेव्हा त्यांनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि त्या 8 आहेत. 8 आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या मॉडर्न ब्रांचच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत, मॉडर्न सायन्सच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत, या सगळ्यांचा समावेश आपण त्याच्यामध्ये करू शकतो. मग ते जे अष्टांग आयुर्वेद त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा, जरा, वृषण अशा 8 त्यांनी ब्रांचेस सांगितलेले आहेत. आणि इतका सायंटिफिक स्टडी करून त्यांनी ह्या 8च्या ब्रांचेस ह्या डिसाईड केलेले की जे आपण आजच्या काळात सुद्धा तसंच्या तसं आपण सगळ्या ब्रांचेस त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. म्हणजे फारच छान. असं म्हटलं जातं की आयुर्वेद ही आजच्या काळाची गरज आहे. तर हे वाक्य आम्ही नेहमी ऐकतो
आजच्या काळाची गरज आहे म्हणजे आजच्या काळातही ते तितकंच सुसंगत आहे असं म्हणणं, असं त्यांना म्हणायचंय, तर आम्हाला हे स्पष्ट करून सांगा ना. आता बघा, जेव्हा आपण आजच्या काळातलं म्हणतो तर आजच्या काळातले आजार जे आहे त्यांना आपण 2 याच्यात आपण यांना क्लासिफाय करू शकतो, डिव्हाइड करू शकतो. बरोबर. जे आयुर्वेदाने सुद्धा सांगितलंय, निज आणि आगंतू. तर बर. आपण आता सुद्धा जे बघतो की आपण मुळात जे डिसीजचं क्लासिफिकेशन करतो त्याच्यामध्ये एकतर कम्युनिकेबल डिसीजेस हो. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. तर बरोबर. कम्युनिकेबल म्हणजे काय, तर सांसर्गिक आजार, म्हणजे जे एकमेकांच्या संपर्काने जे होणारे आजार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या श्वासाच्या याने किंवा आपल्या स्पर्शाच्या याने जे फैलतात तर ते संसर्गजन्य आजार आहे. बरोबर. मग याच्यामध्ये आता जे मूळ अगदी आपण म्हणजे काळाची गरज म्हणतोय, जो कोविडचं अगदी. आता जे इतकं सुरू आहे, तर हे कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये आहे. आणि इथे सगळ्यात महत्वाचं जर काही काम करत असेल तर ती आहे आपली इम्युनिटी. बरोबर. म्हणजे ज्या एकाच घरामध्ये जर आपण बघतो की 4 जणांची फॅमिली आहे आणि त्याच्यामधल्या दोघांना कोविड होतो आणि 2 जण छान वाचतात, तर मग असं काय कारण असेल की त्या दोघांना होतोय आणि 2 जण त्यांच्या संपर्कात आल्यानंतर सुद्धा सेफ राहतात. तर बरोबर. कुठेतरी आपली इम्युनिटी इथे काम करत असते. तर ही इम्युनिटी वाढवण्यासाठी जो आता स्वस्थ आहे त्याने त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी जी दिनचर्या तो त्याचा स्वीकार करणार आहे किंवा जे आयुर्वेदातले छोटे छोटे उपाय आहे किंवा जी औषधी जी आहे, तर हे सगळे आपल्याला या काळामध्ये मदत करणारे आहे. इम्युनिटी हा एक फार सुंदर शब्द वापरलाच आणि तो आजच्या काळात फार महत्वाचा आहे. याबद्दल आपण विस्ताराने बोलणारच आहोत. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी आपण क्षणभराची विश्रांती घेऊयात. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर रुपाली बेदरकर यांच्याशी. आयुर्वेद ही कशी काळाची गरज आहे या संदर्भात आपण बोलतोय. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात की संसर्गजन्य रोग आणि दुसरा एक प्रकार जो आहे आणि याच्यामध्ये इम्युनिटीचं महत्व कसं आहे. आपण जे क्लासिफिकेशन बघितलं तर याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे जे असंसर्गजन्य आजार. तर आत्ताच्या याच्यामध्ये ते सुद्धा तेवढेच महत्वाचे. जसं आपण बघतोय की हायपरटेन्शन आहे, म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं आहे, किंवा डायबिटीस आहे ज्याला आपण मधुमेह म्हणतो, किंवा जे कार्डियक प्रॉब्लेम्स आहे म्हणजे हृदयाशी संबंधित जे काही विकार आहे, तर त्या सगळ्यांमध्ये जेव्हा एक मूळ कारण आपण बघतो तर ती असते की चुकीची जीवनशैली. म्हणजे यांना आपण मुळातच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो. आणि जर आपण आयुर्वेदाला जीवनशैलीबद्दल सांगणारं शास्त्र म्हणतो तर इथे तर सगळ्यात महत्वाचा आयुर्वेदाचा रोल आहे. मग तो त्या आजारांपासून आपल्याला वाचवण्यासाठी असू देत किंवा आजार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी औषधं घ्यायला लागू दे यासाठी असू देत, किंवा त्या आजारांचे काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेद तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे निज आणि आगंतू म्हणजे नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल डिसीजेस या दोन्हींमध्ये आयुर्वेद तितकाच महत्वाचं आहे. आणि दोन्ही आजार आजच्या काळाला खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आयुर्वेद काळाची गरज आहे. मॅडम, पुढे जाताना असं विचारावं असं वाटतं की आता आधुनिक उपचार पद्धतींचा प्रसार खूप वेगाने झालेला आहे, ते लोकप्रिय जास्ती असतात. मग आता ह्या आधुनिक उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती याच्यामध्ये नेमका काय फरक असतो. कोणतीही चिकित्सा पद्धती किंवा उपचार पद्धती जेव्हा आपण म्हणतो तर तिला आपण पॅथी म्हणतो, आहे ना. म्हणजे जसं ॲलोपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. पण आपण इथे कुठेच आयुर्पॅथी नाही म्हटलेलं आहे, आपण आयुर्वेद म्हटलेलं आहे ना. तर आपण या नावातच आपल्याला कळू शकतं, कारण ही कुठलीही एक चिकित्सा पद्धत इथे अपेक्षित नाहीये. मग आयुर्वेदाला नक्की काय अपेक्षित आहे, तर आयुर्वेदाचं मुळातच प्रयोजन जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच. म्हणजे जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं. आणि मग या स्वास्थ्य रक्षणाचं नियमांचं पालन करत असताना जर त्याला काही आजार झाला तर मग त्या आजारांची चिकित्सा त्यांनी सांगितली. म्हणजे जी ट्रीटमेंट पार्ट आहे हा सेकंडरी आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिला जो रोल आहे तो आहे जो स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं. आणि मुळातच आपण असं बघतो की आयुर्वेद म्हणजे हे एक शास्त्र आहे. आता बघा, आपल्या याच्यामध्ये 4 वेद आपले सांगितले गेलेले आहे. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे. तर हे 4 वेद, आयुर्वेदाला वेदांचं उपांग किंवा उपवेद म्हटलंय. म्हणजे ज्या वेदांचा सार आहे तो आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे दर्जा आपण म्हणू शकतो. तर फक्त ही एक उपचार पद्धती नाही तर ती जीवन जगण्याची
जगण्याची एक शैली आहे. अगदी खरं. म्हणजे आपल्यासाठी चांगलं काय आहे किंवा काय चांगलं नाही, आपण जे डूज अँड डोंट म्हणतो हे दोन्ही दिलेलं आहे. म्हणजे फक्त चांगलं सांगून मोकळे नाही झालेले, तर त्यांनी दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे. आणि कसं आहे ना बघा, की आता आपण एक असा ट्रेंड बघतो की मला हा एक आजार झाला तर फक्त त्या आजाराची चिकित्सा किंवा त्याच्यावरची औषधं असंच बघितलं जातं. पण आयुर्वेदाचा मुळातच हा उद्देशच खूप वेगळा आहे आणि तिथेच बाकी उपचार पद्धती आणि आयुर्वेद याच्यामध्ये फरक पडतो. बिलकुल. मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे की सर्वांगीण विकास हेच बहुतेक आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे अशा अर्थी. आणि जीवन स्वस्थ जगणं आणि झालेले विकार हे उपचार, म्हणजे चिकित्सा प्रणाली हा त्यातला एक भाग येतो असं मला असं आणि वाटतं. तो सेकंडरी ठेवण्यात आलाय. म्हणजे पहिलं प्रयोजन जे आहे ते स्वस्थ राहणं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आजार झाला तर ती चिकित्सा. इव्हन जेव्हा आयुर्वेदाचे आपण ग्रंथ बघतो, ज्या संहिता बघतो, तर त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला दिनचर्या ऋतुचर्या सांगितलेली आहे. आणि जे चिकित्सा स्थान किंवा चिकित्सेचं जे वर्णन आहे ते खूप उशिरा आहे. म्हणजे त्यांचं मुळातच प्रयोजन पहिल्या त्यांनी जास्त फोकस केलेला आहे. बरोबर. सामान्यांच्या मनामध्ये एक आयुर्वेदाबद्दल असा एक गैरसमज असतो. आयुर्वेद म्हणलं की काय, तर कडू काढे, चूर्ण, पुड्या, मग खूप दिवस आपल्याला आता त्याचा घ्यावे लागतील औषधं आणि दीर्घकाळ घेतले तर त्याचा आपल्याला उपयोग होईल, असे गैरसमज सामान्यांच्या मनामध्ये असतात. तर या गैरसमजाला तुम्ही डॉक्टर म्हणून काय उत्तर द्याल? त्याच्या दोन्ही बाबी आपण बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे. जर त्या व्यक्तीने तशी ट्रीटमेंट घेतली असेल आणि त्याचा तसा अनुभव असेल तर अनुभवातूनच त्याचं तसं मत तयार होणार आहे. त्याच्यात चुकीचं काही नाही. पण जेव्हा आपण असं बघतो की अशा प्रकारचं कोणी पण अप्रोच करतं आयुर्वेदाला, तर त्यातले बरेचसे लोक खूप उशिरा अप्रोच करतात. म्हणजे बरेचदा आधी सगळ्या वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती घेऊन स्वतः काही घरी उपचार करून मग तोपर्यंत तो डिसीज आहे तो क्रॉनिक झालेला असतो. म्हणजे आजारच मुळात जुना झालेला असतो आणि अशा वेळेस तो व्यक्ती आयुर्वेद चिकित्सकाकडे ट्रीटमेंटसाठी जातो. आता आपण जेव्हा आयुर्वेदाला बघतो तर आयुर्वेदामध्ये षड्रसात्मक आहार सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये 6 रस सांगितले, जसं की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू. आता आपण जेव्हा आपलं जेवण आपण असं बघतो तर आपल्याला गोड आवडत असतं सगळ्यांना, आंबट आवडतं, तिखट आवडतं, पण तुरट आणि कडू रसाच्या सवी आपल्या ह्याच्यात नसतात. ह्या कोणालाच आवडत नाही फारशा. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की ह्या चवींनी ह्या ज्या आपल्या शरीरात जायला पाहिजे त्या जातच नाही. आणि ह्या 2 चवी आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे जसं आम्ही आयुर्वेदामध्ये म्हणतो की पित्तला कमी करणारं, म्हणजे जर शरीरामध्ये पित्त वाढलेलं असेल तर त्याला कमी करणारं किंवा जे काही रक्त दूषित होण्याशी संबंधित जे काही विकार आहे तर त्यांना कमी करण्यासाठी ह्या 2 चवी खूप महत्वाच्या असतात. आणि म्हणून आयुर्वेद चिकित्सकाला ती गरज पूर्ण करण्यासाठी कदाचित ह्या चवींची औषधं द्यावे लागतात. पण असं अजिबात नाही की फक्त कडू, काढे आणि चूर्ण असंच दिलं जातं. आयुर्वेदामध्ये खूप प्रकारचे औषधी किंवा औषधी कल्पना सांगितलेल्या आहे, ज्याच्यामध्ये मग आसवरिष्ठ असू दे किंवा अवलेह, जसं आपण च्यवनप्राश घेतो खूप गोड असतं, तर असे बरेच किंवा गोळ्यांच्या स्वरूपामध्ये आयुर्वेदामध्ये एक गोष्ट खूप छान आहे की एकच औषध आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो. बरं. म्हणजे जसं अश्वगंधा हे खूप छान गुणकारी औषध आहे, तर अश्वगंधाचं चूर्ण घेऊ शकतो, गोळ्या घेऊ शकतो, अश्वगंधारिष्ट घेऊ शकतो, त्याच्यानंतर अश्वगंधादी लेह्यम म्हणून येतं. तर असं पेशंटच्या याने आपण वेगवेगळ्या रूपांमध्ये त्याचा वापर करू शकतो. तर त्याच्यामुळे ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. आणि जेव्हा आजार जुना होतो तेव्हा थोडंसं पथ्य पाळणं खरंच आवश्यक आहे. म्हणजे तुमचा औषधांचा रोल कमीत कमी व्हावा, तो आजार दूर व्हावा. आणि सगळ्यात महत्वाचं जे आयुर्वेदाने सांगितलंय तर निदान परिवर्जन, म्हणजे त्या आजाराचा जो हेतू आहे तो दूर करणं. खरंय. आता एखाद्याला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतोय, पित्त वाढलेलं आहे आणि त्यांनी तळीव त्याचं खाणं आहे किंवा तिखट मसालेदार खाणं आहे किंवा रात्रीचं जागरण आहे, जर याच्यामुळे त्याचा आजार असेल आणि तो हे कारण तसंच्या तसंच ठेवतोय पण तो फक्तच औषधं घेतोय, तर मग ते होणार नाही. पण जर त्याला आयुर्वेद चिकित्सक इथे पथ्य पाळायला सांगतोय तर मग ते जर त्यांनी पाळलं तर त्याचा आजार लवकर बरा होणार आहे आणि त्याचा औषधांचा जो पुढचा काळ आहे किंवा काय आहे तर ते वाचणार आहे. म्हणजे कडू असणं औषध किंवा तुरट असणं औषध किंवा पथ्यपाणी करायला लागणं ही खरं तर त्याची गरज आहे म्हणून ते आपल्याला करायला लागतं. म्हणजे याचा अर्थ असा की आयुर्वेदावर त्याचा शिक्का मारावा असा मुळीच नाही. आणि बरेचदा जर त्याचा आजार आत्ताचा असेल, खूप जुना नसेल किंवा तर बरेचदा अशा चवीची औषधं किंवा खूप जास्त पथ्य याची गरजही पडत नाही. याचा अर्थ असा की पेशंटनी लवकर आयुर्वेदिक तज्ञाकडे जाणं हे किंवा मुळातच त्यांनी जीवनशैली करणं, म्हणजे ट्रीटमेंटचं त्याला कामच पडू नये, तर हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. डॉक्टर, आपण या विषयावरची चर्चा पुढेही चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक हो,
जीवनशैलीमध्ये नेमका कसा बदल करायला पाहिजे आयुर्वेदाच्या सहाय्याने, किंवा आयुर्वेद त्यासाठी काय सांगतो, याबद्दल आपण चर्चा करतोय. पण आपण क्षणभराची विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूयात. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर रुपाली बेदरकर यांच्याशी. असं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की आत्ताचा जो काळ आहे तो सगळा कोविडचा काळ होता, तर यासारख्या पॅन्डेमिक आजारांचा किंवा जे एपिडेमिक आहेत अशा आजारांचा या हजारो वर्षापूर्वीच्या आयुर्वेदामध्ये काही उल्लेख सापडतो का, आणि असल्यास तो कसा आहे? आता बघा, चरक ऋषींनी चरक संहितेमध्ये विमानस्थानामध्ये जनपदोध्वंस व्याधींचं वर्णन केलेलं आहे. बर. तर जनपदोध्वंस म्हणजे जनपदाचा विध्वंस करणारे व्याधी, ज्याला आपण इपिडेमिक्स किंवा पॅन्डेमिक्स म्हणतोय आज, त्याचं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं अरे आहे. वा. आणि त्यांनी त्याला होण्याचं जे कारण आहे ते सुद्धा तिथे सांगितलेलं अरे वा. आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की वायू, जल, देश, काल हे जेव्हा दूषित होतात तेव्हा अशा प्रकारचे व्याधी उत्पन्न होतील. बर बर. आता आपण आजच्या याच्यात बघतो की वायू दूषित होणं म्हणजे काय, तर आपण बघतोय आता एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, केमिकल्सचा वापर खूप जास्त प्रमाणात आहे. तर हे सगळं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळे जेव्हा दूषित होतील तेव्हा हे अशा प्रकारचे व्याधी होत जातील. म्हणजे एक्झॅक्टली आजचीच कंडिशन त्यांनी तेव्हा आपल्याला वर्णन केलेली आहे. अगदी बरोबर आहे. आणि जे सुश्रुत ऋषी आहेत त्यांनी सुद्धा औपसर्गिक रोग यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे एकाच्या उपसर्गाने दुसऱ्याला होणारे, तेही आपण आजच्या याच्यात बघतोय. इव्हन त्याचे जे त्यांनी हेतू म्हणजे कारण सांगितले, त्याचा एक खूप सुंदर श्लोक त्यांनी तिथे सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासासह भोजनात सहशय्यासनाच्यापी वस्त्र माल्यानुलेपनात. म्हणजे प्रसंगात गात्र संस्पर्शात एकमेकांच्या शरीराचा स्पर्शाने होणारे, निश्वासात म्हणजे आपण आपल्या ब्रिदिंगमुळे एकमेकांना होणारे, किंवा सहजीवनात तुम्ही सोबत सोबत राहताय, जेवताय, हे सगळ्या गोष्टी जर तुमच्या सोबत असतील तर अशा प्रकारचे औपसर्गिक व्याधी होणार आहे. बरोबर. आणि आज आपण एक्झॅक्टली जे काय आपण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतोय, किंवा आपण मास्क वापरतोय, किंवा आपण जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर होम आयसोलेशन करतोय, तर आपण कळत नकळत जे आयुर्वेदानी हे जे सिद्धांत आपल्याला सांगितलेले आहेत तेच आपण आजच्या काळामध्ये फॉलो करतोय. म्हणजे इतकं परफेक्ट आपल्याला हे त्या हजारो वर्षापूर्वीच्या संहितांमध्ये दिसतं. हे सगळं याचं वर्णन नुसतंच वर्णन नाही तर त्याची कारणंही दिलेली आहेत की ते कशी होतील, आणि आज आपण ती बघतोय. आता आपण पॅन्डेमिक बद्दल बोललो डॉक्टर, तर अशा व्हायरल इन्फेक्शन किंवा विषाणूजन्य आजारांचाही उल्लेख येतो का, ऋषीमुनींनी केलेला आहे का? या आता आपल्याला कोविडच्या नावाने तर उल्लेख मिळत नाही, पण त्यांनी अनुक्त व्याधी असं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये चरक ऋषींनी असं सांगून ठेवलेलं आहे की काळाच्या याने हे आजार बदलत जातील, त्याच्यामुळे तशा नावाने तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख हा मिळणार नाही. पण त्यांनी जे चिकित्सेचे सिद्धांत वर्णन केलेले आहे ते कुठल्याही काळात ते तसेच्या तसे आपल्याला चिकित्सा करताना कामात पडणार आहे. अरे वा. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतिवयः सत्वम सात्म्यम तथा आहारश्च अवस्थाश्च पृथक्विदा. म्हणजे जेव्हा तो रुग्ण आपल्याकडे चिकित्सेसाठी दुष्यम म्हणजे त्याच्या शरीरातले दोष किती आहे, जे वात पित्त कफ आम्ही म्हणतो, किंवा दुष्यम म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहे, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, किंवा त्या व्यक्तीचा अग्नी कसा आहे, किंवा तो कुठल्या देशामध्ये राहतो आहे, किंवा त्याच्या शरीराचं बल किती आहे, किंवा त्याची मानसिक स्थिती कशी आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आयुर्वेद चिकित्सकांनी त्याला चिकित्सा द्यायची. तर हे चिकित्सेचे सिद्धांत त्यांनी सांगितलेले. बरोबर. आणि ते सगळ्या काळांमध्ये सगळ्या प्रकार, कारण की व्हायरस बदलत राहणार आहे. म्हणजे आधी वेगळे होते, आज वेगळे आहे, अजून पुढे वेगळे येणार आहे. पण जे आयुर्वेदातले चिकित्सा सिद्धांत आहे हे कधीही बदलणार नाही. त्याच्यामुळे काळाच्या कसोटीवर उतरणारं हे शास्त्र आहे. मला असं वाटतं की सार्वकालिक आणि सार्वदेशिक अशी जी ज्याला आपण म्हणू शकतो, संज्ञा देऊ शकतो, असे हे सिद्धांत आहेत. डॉक्टर, तुम्ही आयुष विभागामध्ये काम करता, तर आयुष या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्याचं कार्य नेमकं कसं असतं? आयुष म्हणजे याच्यामध्ये AYUSH, ज्याच्या स्पेलिंग मध्येच हे आहे. तर ए जो आहे तो आयुर्वेदाचा आहे, सो वाय आहे तो योग निसर्गोपचार, याचा आपण योगा आणि निसर्गोपचार असा आहे. यू जो आहे तो युनानीचा आहे, एस आहे सिद्धाचा, आणि एच जो आहे तो होमिओपॅथीचा आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सिद्ध आहे, थोडंसं इकडे कमी आहे, पण बाकीच्या प्रांतांमध्ये आपल्याला सिद्धाची प्रॅक्टिस पण बऱ्याच आणि दिसते. आणि जसं आपण आयुर्वेदाचं म्हणतो तसं प्रत्येक जे काही ह्या प्रणाली आहे, चिकित्सा प्रणाली, प्रत्येकाचं आपली विशेषता, आपलं वैशिष्ट्य आहे.
आणि लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल खूप विश्वास आहे आणि लोक खूप विश्वासाने ते घेत आहेत त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच. आणि याच्यामध्ये आपण एक असं म्हणू शकतो की एक प्रकारे साईड इफेक्ट्स नसलेल्या ह्या म्हणजे जर योग्य प्रकारे योग्य मार्गदर्शनाखाली जर त्यांनी घेतल्या तर नक्कीच अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि लोक ह्या सगळ्या प्रकारच्या आणि दुसरं असं आहे की एक फायनान्शियली आणि पण आपण जर विचार करतो तर कुठेतरी त्या सुद्धा सगळ्यांना परवडणाऱ्या आहेत, इझिली अवेलेबल आहेत, कारण की ह्या पॅथीचे डॉक्टर्स पण अगदी रूट लेव्हल पर्यंत इझिली अवेलेबल आहेत. तर त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच असणाऱ्या ह्या आयुष प्रणाली. मॅडम, या कोविडच्या काळामध्ये आयुष मंत्रालयाने भारतामध्ये आयुर्वेदाचा सामान्य लोकांना फायदा व्हावा किंवा उपचार मिळावेत आयुर्वेदाचे यासाठी विशेष प्रयत्न केले, तर ते नेमके कसे होते आणि त्याचा नेमका कसा उपयोग झाला हे आम्हाला सांगू शकाल का? जेव्हा कोविडची फर्स्ट वेव्ह आली तर तेव्हा जे आयुष मंत्रालय आहे त्यांनी आयुष ॲडवायझरी पब्लिश केली आणि त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या पॅथींच्या आहे, इव्हन आयुर्वेदाचं सुद्धा, आयुर्वेदा इम्युनिटी बुस्टिंग मेजर्स आपण म्हणतो, आणि याच्यामध्ये जे काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या तर त्या खूप सोप्या होत्या. कारण तेव्हा आपण बघा लॉकडाऊनचा पिरियड होता, म्हणजे असे काही औषधं की ज्यांना बाहेरून काही आणावं लागेल किंवा काय असं याच्यामध्ये अजिबात नव्हतं, जे तुम्ही खूप इझिली तुमच्या घरी अवेलेबल आहे किंवा तुम्ही घरच्या घरी जे करू शकता अशा सगळ्या गाईडलाईन्स याच्यामध्ये होत्या. तर आता याच्यामध्ये आपण अगदी बघायला गेलं तर जसं की तुम्ही घरच्या घरी योग आहे किंवा प्राणायाम आहे, ध्यान करावं. कारण काय तो एक जो पिरियड होता खूप लोकांमध्ये अँझायटी किंवा हे पॅनिक झाले होते, ती भीती मनामध्ये होती, तर ती कमी व्हावी. दुसरं असं होतं की आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी झाली होती आणि मानसिक जरा जास्त वाढलेली होती, कारण की आपलं मन त्यावेळेस तितकं प्रसन्न, चिंता हे सगळं होतं. याला कमी करायलाच हे जे प्राणायाम आहे किंवा योग आहे किंवा ध्यान आहे हे आपल्याला मदत करणार होतं. तर गाईडलाईन मध्ये हे सगळ्यात पहिले हे सांगितलेलं होतं. मग त्याच्यानंतर जे आहे की अगदी सोप्या सोप्या ज्या गोष्टी आहे की जसं गरम पाणी प्यावं. आता आपल्याला वाटायला ही गोष्ट खूप सोपी वाटते, पण गरम पाणी आपण का प्यावं हे सुद्धा महत्वाचं आहे. जर आपल्याला त्याचं महत्व कळलं तर आपण ते घेऊ शकतो. तर आमच्या याच्यामध्ये गरम पाणी जे सांगितलंय ते दीपन पाचन करणार असं सांगितलंय, म्हणजे अग्नीला वाढवणार आहे. आम म्हणजे जर काही अनडायजेस्टेड फॉर्म मध्ये जर काही फूड असेल ज्याला आम्ही अपक्व आहार रस म्हणतो तर त्याचं पचन करणार आहे. आणि बघा तो जो पिरियड होता किंवा लोकांना जेव्हाही आपण कोणी आजारी पडतो तर आपला सगळ्यात पहिले अग्नी कमी होतो, म्हणजे आपली भूक लागणं कमी होते. तर अशा वेळेस हे गरम पाणी आपल्याला कामात पडतं. शिवाय त्याला कफ कमी करणार असं म्हटलंय. आणि मग जे काही सर्दी खोकला हे सगळे कफज व्याधी आहे, म्हणजे कफामुळेच होणारी व्याधी आहे. तर मग यांना कमी करायला सुद्धा हे जे गरम पाणी हे आपल्याला मदत करतं. दुसऱ्या याच्यामध्ये जसं हळदीचं दूध वगैरे जे आहे आपण आपल्या परंपरेमध्येच आहे, म्हणजे घरी आपल्याकडे थोडंसं काही झालं की आई आजी हे आपल्याला सगळ्यात पहिले हळदीचं दूध देत असतात. त्याच्यानंतर जे काही त्यांनी आयुष काढा सांगितला तर त्यातले पण जे काही घटकद्रव्य आहे ते अगदी इझिली आपल्या घरी अवेलेबल असतात. म्हणजे जसं तुळशीचे पानं आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, सुंठ आहे किंवा आपण त्याच्यात मनुका टाकतो किंवा गूळ टाकतो, तर हे सगळं इझिली प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं. आता इथे फक्त एक गोष्ट काय झाली की लोकांनी थोडासा याचा अतिरेक पण केला. जो काढा त्यांनी सांगितला होता तो खूप जास्त प्रमाणात किंवा खूप जास्त वेळा घेण्यात आला. आणि जर एखाद्याच्या मुळातच पित्ताची प्रकृती असेल तर हे औषध गरम आहे आणि मग त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आयुर्वेदाने नेहमीच की अति करायला पण म्हणजे तुम्ही थोडंसं सावधानी पण घ्यायला पाहिजे, कारण की अति सर्वत्र वर्जयेत आपण जे म्हणतो तर त्यांनी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्या यांनी. याशिवाय त्यांनी नस्य चिकित्सा याच्यामध्ये सांगितलेली आहे. नस्य म्हणजे काय, आपलं साधं गाईचं तूप आहे, तिळाचं तेल आहे किंवा अणुतेल आपण वापरतो, तर आपण त्याचं एक एक दोन दोन थेंब नाकात टाकणं ही सोपी आहे. त्याचा डबल फायदा आपल्याला मिळतो. कसा, आता आपण मास्क वापरतोय, मास्क आपल्याला त्या व्हायरस पासून वाचवायला मदत करतो, पण जी ही तेलाची लेअर आहे ही एक नॅचरल फिजिकल बॅरियर म्हणून काम करते. म्हणजे एक प्रकारे हा डबल मास्क आहे आणि जो प्रत्येकाने वापरायला पाहिजे. म्हणजे करायला खूप सोपी पद्धत आहे, पण त्यांनी तुमचं एक्स्ट्रा प्रोटेक्शन या व्हायरस पासून होणार आहे. त्याच प्रकारे जे ऑइल पुलिंग आहे किंवा गंडूश कवल ज्याला आम्ही म्हणतो की हे सुद्धा खूप सोपं आहे. आणि नाक आणि तोंडातूनच ह्या व्हायरसची एंट्री आपण करून घेत आहे, तर मग ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या व्हायरसच्या एंट्रीलाच तिथे
प्रिव्हेंट करणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी जसं की आयुष संजीवनी ॲप आहे, म्हणजे एक अँड्रॉइड मोबाईल ॲप जे आहे ते आलं, किंवा मग आयुरक्षा किट म्हणून आहे, ज्याच्यामध्ये संशमनी वटी असू देत, किंवा आयुष काढा आहे, अनुतेल आहे, याची एक किट त्यांनी बनवली, किंवा जसं की बाकीचे काही मेजर्स आहे, छोटे छोटे जे काही हे बरेच, किंवा आयु संवाद जे सेकंड वेव्ह मध्ये आयु संवाद हा सगळ्यात मोठा पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन होता. याबद्दल आपण विस्ताराने बोलणारच आहोत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी आपण क्षणभराची विश्रांती घेऊयात. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर रुपाली बेदरकर यांच्याशी. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात आयुष संवाद म्हणजे काय नेमकं, आणि त्याच अनुषंगाने एक प्रश्न असा विचारावायचा आहे की कोविड मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद असं जे एक कॅम्पेन आहे, हा जो उपक्रम आहे, त्यामध्ये नेमका कोणत्या मार्गदर्शक तत्वांवर काम केलं गेलं, किंवा तो उपक्रम म्हणजे नेमकं काय होतं? आता बघा, कोविडमध्ये जे मॅनेजमेंट आपण करतो किंवा जी एक चिकित्सा काम करते, त्याच्यामध्ये 3 फेजेसमध्ये आपण याच्यामध्ये आपण बघू शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे की तो व्यक्ती आता स्वस्थ आहे, त्याला आता कुठलंही व्हायरल इन्फेक्शन नाही किंवा काहीही नाही. तर सगळ्यात पहिलं की प्रिव्हेन्शन, बरोबर, म्हणजे त्याला हा आजार होऊ नये किंवा या व्हायरसला त्याच्या शरीरामध्ये एंट्री मिळू नये. तर ही एक त्यातला प्रकार म्हणू आपण शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की त्या व्यक्तीची इम्युनिटी कशी वाढेल आहे ना. तर मग याच्यामध्ये जे आपण आधी आयुषच्या गाईडलाईन्स ज्या बघितल्या त्या सगळ्या त्याला तिथे मदत करणार आहे. इव्हन जी आयुर्वेदाची जीवनशैली आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला तिथे मदत करणार आहे. मग दुसरा जो पार्ट आपण म्हणतोय की आता त्याला कोविड झालेला आहे, त्याच्यामध्ये लक्षणं आहे, मग तिथे आयुर्वेदाने काय, मग इथे काय त्याचा उद्देश असायला पाहिजे की त्याला जे आता तो व्हायरसची एंट्री झालेली आहे तर त्याला त्याची स्ट्रेंथ कमीत कमी राहावी, त्याला त्याचे लक्षणं कमीत कमी राहावे, सौम्य असावे, किंवा त्याला कॉम्प्लिकेशन्स होऊ नये. तर इथे आयुर्वेद आपल्याला मदत करणार आहे. आणि इथे सुद्धा आयुषतर्फे म्हणजे जे आयुर्वेद चिकित्सक आहे त्यांच्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स देण्यात आल्या की त्यांनी कशा प्रकारची चिकित्सा करावी, म्हणजे लक्षणांच्या तीव्रतेनुसार किंवा त्या व्यक्तीच्या नुसार त्या गाईडलाईन्स पण आलेल्या, म्हणजे चिकित्सकाला चिकित्सा देणं सोपं व्हावं. बरोबर. तर अशाने हा एक झाला प्रकार. आणि तिसरा जो आहे तो पोस्ट कोविड मॅनेजमेंट, म्हणजे आता कोविड होऊन गेलेला आहे, पण कोविड झाल्यानंतर त्याचं जे शरीराचं आहे किंवा त्याचे काही परिणाम राहिलेले असतील किंवा काही कॉम्प्लिकेशन्स झालेले होते ऑलरेडी, आणि त्याच्यातून त्या व्यक्तीची हेल्थ रिस्टोर करण्यासाठी आयुर्वेद काय करू शकतो. तर इथे जी येते ती आहे रसायन चिकित्सा. मग रसायन चिकित्सेमध्ये जे अगदी आपण सोपे सोपे जे उपाय करू शकतो की जसं आवळा आहे, गुळवेल आहे, आपण अश्वगंधा, शतावरी सारखे आहे, आपल्या घरातली हळद आहे, तर ह्या सगळ्यांचा आपल्याला तिथे फायदा होतो. म्हणजे हे औषधांच्या व्यतिरिक्त आहे. औषधांमध्ये तर रसायन चिकित्सेमध्ये बरेचसे औषधं आपण सांगू शकतो, पण जो आयुर्वेद कोविडमध्ये जे आपण आपला जो प्रश्न होता की तो तिन्ही फेजेसमध्ये काम करतो, म्हणजे आपण होऊ नये म्हणून, म्हणजे ऍज अ प्रिव्हेन्शन, त्याच्यानंतर ड्युरिंग कोविड फेज म्हणजे एक ट्रीटमेंट पार्ट, आणि पोस्ट कोविड मॅनेजमेंट. या तिन्ही मध्ये सुद्धा आपल्याला आयुर्वेद तितकाच महत्वाचा आहे. पण एक प्रश्न याच्या अनुषंगाने येतो की मग ही आधुनिक उपचार पद्धतीच्या बरोबरीने हे उपचार चालू ठेवायचे का हे स्वतंत्रपणे चालू ठेवायचे? आता रुग्णाच्या लक्षणावर पण हे अवलंबून आहे की जर खूप सौम्य लक्षण आहे किंवा, आणि बरेचदा आपण बघतो की अगदी ॲलोपॅथी घेतल्यानंतर सुद्धा कॉम्प्लिकेशन व्हायचा कुठेतरी चान्स असतो, तर त्याच्यामुळे त्या उपचार पद्धती सोबतही आपण हे घेऊ शकतो, कारण की शेवटी प्रत्येक उपचार प्रणाली ही मानवाच्या कल्याणासाठीच आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी त्या स्टेजच्या यांनी काय सुटेबल आहे हे आपण नक्कीच बघायला पाहिजे. पण जिथे सौम्य लक्षण आहे आणि आपल्याला खूप सेफ यांनी आपण ही चिकित्सा देऊ शकतो, तर तिथे मात्र त्यांनी जरूर करावी. अगदी त्याची ॲलोपॅथी चिकित्सा जरी सुरू असेल तर तेव्हा सुद्धा बाकीचा त्रास किंवा त्या मेडिसिनचे काही दुसरे काही परिणाम टाळण्यासाठी सुद्धा तो आयुर्वेदिक चिकित्सा प्रणाली ते सुरू करू शकतात. खूप महत्वाचं सगळं आहे की कोरोना होण्यापूर्वी आधी स्वस्थता राखणं, मग झाल्यानंतर आणि रिकव्हरीमध्ये. आता हे सगळं करत असताना एक डॉक्टर म्हणून तुम्ही जसं काम करता तसं पेशंटशी तुम्हाला बोलायचं असतं, किंवा पेशंटच्या शरीरावर आघात झालेला असतो रोगाने, पण पेशंटच्या मनालाही आघात झालेला असतो, मनावरही आघात झालेला असतो. अशा वेळेला फक्त शारीरिक चिकित्सा ही नसतेच, ती मानसिकही असते. तर अशा वेळेला नुसतं डॉक्टर म्हणून नाही तर समुपदेशक, एक काउन्सिलरच्या भूमिकेतनंही तुम्हाला काम करायला लागतं.
तर ते नेमकं तुम्ही कसं करता? कोविडमध्ये पेशंट ऑलरेडी त्याची ती अँझायटी किंवा तो पॅनिक झालेलाच असतो, कारण की मुळातच जर फॅमिलीमध्ये एकाला जरी झाला तर दुसऱ्याला सुद्धा हे एक खूप भीतीचं वातावरण असतं. आणि आम्ही असं म्हणतो, विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठ, म्हणजे ही जी चिंता आहे किंवा ही जी भीती आहे ही तुमचा आजार वाढवणारी आहे. आणि इथे आपला काउन्सिलिंगचा पार्ट येतो की त्याला त्या पद्धतीने समजून सांगणं की जर आपण हे अशा प्रकारचे फिलिंग जर आपले असतील किंवा आपली इमोशनल स्टेट अशी असेल तर त्याचा आजारामध्ये काय होऊ शकतो. आणि मुळातच आयुर्वेदाने जी स्वस्थ व्यक्तीची व्याख्या दिलेली आहे ती आपल्याला इथे पाहणं जास्त संयुक्तिक ठरेल. तर आयुर्वेदानुसार जी स्वस्थ व्यक्तीची व्याख्या आहे त्याच्यामध्ये समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्याचा आत्मा इंद्रिय मन हे सगळं प्रसन्न आहे तो व्यक्ती स्वस्थ आहे. त्याच्यामुळे त्याचं मन तेव्हा प्रसन्न ठेवणं किंवा बाकी तर. आणि जसं आपण बघतो की सायकोसोमॅटिक आहे, म्हणजे जर आपण मनाची चिकित्सा दिली तर ती नक्की शरीरासाठी सुद्धा राहणार आहे. आणि आयुर्वेदामध्ये सत्वावजय चिकित्सा दिलेली आहे, म्हणजे जो मनाचा सत्वगुण आहे. कारण की जर आपल्याला ही ट्रीटमेंट द्यायची असेल, त्याची भीती कमी करायची असेल तर सत्वावजय चिकित्सा म्हणजे सत्वगुणाला वाढवणारी चिकित्सा आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणजे तशा प्रकारचा आहार आहे. किंवा आता आपण जसं बघतो की तो काय ऐकतो आहे, काय वाचतो आहे, काय बघतोय, याचा सुद्धा त्याच्या मनावर तशाच प्रकारचा परिणाम म्हणजे ही होणार आहे. निरामयता किंवा हे निरोगीपण हे केवळ शरीराचं नाही तर मनाचं असणं हे पण गरजेचं आहे. कोविडच्या या सगळ्या काळामध्ये तुमची इम्युनिटी चांगली राखणं पाहिजे. इम्युनिटी बुस्टर्सचं आता सगळीकडे पेव फुटलंय. तर ही इम्युनिटी नेमकी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आयुर्वेद काय सांगतं याबद्दल आणि ती कशी चांगली ठेवली पाहिजे हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. इम्युनिटी जर डेव्हलप करायची असेल तर ती अगदी एका दिवसाचं किंवा आता हे औषध घ्या आणि इम्युनिटी तयार करा असं काहीही नाही. हळद आणि हो गोरी असं नाहीये, तसं काहीच नाहीये. आणि आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये आहार रसायन, विहार रसायन, औषधी आणि आचार रसायन असे 4 सांगितलेले आहे. म्हणजे रसायन चिकित्सेमध्ये हे 4 सांगितलेले. आणि मग आहार रसायन तर आयुर्वेदामध्ये आहार विधी विधान सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं अगदी रोजचं कसं असावं तर त्याच्यामध्ये हलका आहार असावा, जे आपण सात्विक घरचं बनवलेलं जेवण जे आपण म्हणतो षडरसात्मक असावं. म्हणजे जसं आपण मग 6 चवी आपल्या जेवणामध्ये असाव्या. त्याच्यानंतर ते किती प्रमाणात घ्यावं, कोणत्या वेळेत. आज जसं आपण की भूक नसतानाही बरेचदा आलाय छान आपल्याला खावंच वाटतंय आपण खातोय ते, तर पण तसं न करता तुमच्या भुकेच्या याने तुमच्या. आणि हे पाळणं किती सोपं आहे. म्हणजे जे अगदी आपला पारंपरिक जसं आपली आहे की 2 वेळा छान भूक लागली की जेवायचंय, तहान असली तर पाणी प्यायचं, इतकं सोपं आयुर्वेदाने केलेलं आहे. तर हे सगळे नियम त्यांनी सांगून ठेवलेले. तर हे झालं आपलं आहार रसायन. त्याच्यानंतर विहारामध्ये काय आहे तर आज आपण बघतो की फिजिकल ऍक्टिव्हिटीज आपली मुळात खूप कमी झाली. आणि म्हणूनच जे काही व्यायाम आहे किंवा साधंच तुम्ही योगासनं घरच्या घरी करू शकता. अगदी तुम्ही बाहेर जाऊ शकत नाहीये तर हे सुद्धा तुम्ही रोज घरच्या घरी करू शकता. त्याच्यानंतर आचार रसायन, तुमचं मन कसं आहे, दुसऱ्याबद्दल तुमचं वागणं कसं आहे, तर ही गोष्ट सुद्धा रसायनामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. कारण की तुमच्या मनाचा, तुमच्या आचार विचारांचा सुद्धा त्याच्यावर इम्पॅक्ट आहे. आणि नंतर दिलाय औषधी. म्हणजे बघा इथे सुद्धा औषधीला सगळ्यात शेवट आपण दिलंय. जे आपण आज म्हणतो की इम्युनिटी वाढवायची हे औषध असं नाहीये. म्हणजे आयुर्वेदाने त्याचं तेवढं पण जे काही इम्युनिटीसाठी जे काही रसायन चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये पण असे बरेच जे आपल्याला ग्रंथोक्त औषधी आहे ज्याचा खूप छान प्रकारे वापर आपण करू शकतो. पण मी असं रिकमेंड करेल की तुम्ही ही चिकित्सा घेताना वैद्याच्या सल्ल्याने घ्या. नक्कीच. म्हणजे तुमच्यासाठी कुठलं औषध सुटेबल आहे तर ते तुम्हाला त्या प्रकारे, जसं आपण म्हटलं की त्याच्या प्रकृतीच्या याने, त्याच्या शरीरातल्या दोषाच्या अवस्थेच्या याने आणि त्याचा अग्नी कसा आहे, त्याच्या आजाराची अवस्था कशी आहे, तर ह्या सगळ्यानुसार त्याला कुठलं औषध हवं आहे. बरोबर आहे. पुढे चर्चा करणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया. नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय आयुर्वेद आणि आधुनिक काळाची गरज ही कसे एकमेकांना पूरक आहेत. डॉक्टर रुपाली बेदरकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. आम्हाला आता पुढे जाऊन असं विचारायचंय तुम्हाला की पंचकर्म ही एक आयुर्वेदातली फार महत्वाची संज्ञा आहे, संकल्पना आहे.
या पंचकर्माबद्दल आम्हाला जरा सांगा ना. त्या आयुर्वेदामध्ये 2 प्रकारच्या चिकित्सा सांगितलेल्या, एक आहे शमन चिकित्सा आणि एक आहे शोधन चिकित्सा. बर. शमन चिकित्सा म्हणजे आपण जे औषधी देऊन किंवा कधी थोडंसं पथ्य पाळून, कधी थोडा उपवास करून जेव्हा आजाराला कमी करतो, शमन करतो, ती शमन चिकित्सा झाली. बरोबर. पण कधी कधी असं असतं की हे औषधं देऊन सुद्धा रुग्णाचा तो व्याधी बरा होत नाही किंवा त्याच्या शरीरातले दोष तेवढे जास्त विकृत झालेले असतात, म्हणजे आपण म्हणतो की बिघडलेले आहेत, की जिथे ही शमन चिकित्सा फक्त देऊन पुरेशी नाहीये. तर मग अशा वेळेस ही शोधन चिकित्सा कामात पडते. आणि जी शोधन चिकित्सा आहे तिलाच पंचकर्म चिकित्सा असं आपण म्हणतो. मग पंचकर्म आता या शब्दामध्येच आहे, पंच म्हणजे 5 आणि कर्म म्हणजे प्रोसिजर्स. तर ह्या 5 क्रिया आहेत, वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. आज जे बघतो की मालिश आणि वाफ यालाच पंचकर्म समजलं जातं, पण तसं मुळातच नाही आहे, ते पूर्वकर्म आहे. म्हणजे हे जे पंचकर्म आहे या प्रत्येक कर्माच्या आधी करायचं ते कर्म आहे. त्याला आपण पूर्वकर्म म्हटलंय. नंतर ही 5 प्रमुख कर्म आहे आणि याच्यानंतर ही पश्चात कर्म आहे. मग त्याच्यामध्ये संसर्जन क्रम असो की आपण ते कर्म केल्यानंतर एकदम आपण खाणं पिणं म्हणजे आपण त्याच्यासाठी तो वेळ द्यावा लागतो, तर त्याला आपण संसर्जन क्रम म्हणतो. म्हणजे 5 कर्म आहे. जसं आपण वमन आहे, तर वमन म्हणजे काय, औषधं देऊन उलटीच्या द्वारे दोषांना शरीरातून बाहेर काढणं. ही प्रामुख्याने कफदोषाची चिकित्सा आहे. तसंच विरेचन म्हणजे औषधं देऊन जुलाबाच्या वाटे दोषांना बाहेर काढणं, ही पित्तासाठी केली जाणारी चिकित्सा आहे. मग त्याच्यानंतर बस्ती म्हणजे ही एनिमा सारखी प्रोसेस आहे, पण याच्यामध्ये आपण काढे, तेल यांचा वापर करतो. एनिमाच्या प्रोसेसने ते दिलं जातं. आणि ही वातासाठी केलेली प्रमुख चिकित्सा आहे. नस्य आपण जसं बघितलं की नाकातून हे औषधाचे थेंब टाकून, तर नस्य याच्यामध्ये जे प्रतिमर्श नस्य आहेत ते आपण अगदी घरच्या घरी करू शकतो. आणि नंतर जे आहे ते आहे रक्तमोक्षण, म्हणजे दूषित रक्त शरीरातून काढून टाकणं. मग ते सिरावेद असू दे किंवा मग जे आपण जळू म्हणतो किंवा जलोकालीच जे आपण म्हणतो, तर त्याच्या मार्फत हे दूषित रक्त शरीरातून काढतं. हे ज्यांना रक्तज व्याधी आहे, म्हणजे काही स्किनचे डिसीजेस आहेत किंवा बाकी पण आहेत काही, तर त्याच्यामध्ये ही प्रामुख्याने केली जाते. या पंचकर्माचा नेमका कोविडसाठी काय फायदा होतो? आता बघा, कोविडमध्ये थोडंसं रेस्ट्रिक्शन्स पण आहेत. जिथे आपण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतोय, तर तिथे बरेचदा आपल्याला पंचकर्म करणं किंवा करून देणं हे थोडंसं कधी कधी रिस्की राहतं. तर ती परिस्थिती बघून किती सेफ आहे ते बघून त्यांनी करायला पाहिजे. आणि पंचकर्म सुद्धा 2 प्रकारे केलं जातं. एक आहे स्वस्थ व्यक्तीसाठी ज्याला आता कुठलाही आजार नाहीये, आणि दुसरं आहे की व्याधींच्या यानी. तर व्याधींच्या यानी जेव्हा आपण करतो तर तेव्हा तर त्याचा आजार आहे तेव्हा आपण करतो, पण स्वस्थ व्यक्तीने करायला ऋतू त्यांनी सांगितलं. जसं वसंत ऋतू आहे जो की मार्च एप्रिल महिना आहे, तर त्याच्यामध्ये वमन करायला सांगितलंय. किंवा शरद ऋतू जसा आहे सप्टेंबर ऑक्टोबरचा जो महिना आहे त्यामध्ये विरेचन करायला सांगितलंय. किंवा जो बस्ती आहे ते पावसाळ्यामध्ये करायला सांगितलंय. तर त्या ऋतूमध्ये जर आपण ते कर्म केलं तर त्याचा आपल्याला योग्य फायदा तर त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. पण आता जसं कोविडच्या याच्यात आपण सगळ्यात जर आपल्यासाठी काय छान असेल तर ते नस्य आहे, जे आम्ही प्रतिमर्श नस्य म्हणतो. हे अगदी घरच्या घरी सगळ्यात सोपी पद्धत आहे. आणि याच्यामध्ये आयुर्वेदाने जे सांगितलंय, नासा ही शिरसो द्वारम, म्हणजे नाकातून जे काही औषधं आपण टाकणार आहोत तर त्याचा ऊर्ध्व जत्रुगत व्याधींमध्ये, म्हणजे आपल्या घशाशी संबंधित आहे किंवा सर्दी, खोकला, डोकं, हे सगळ्यांमध्ये याचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि करायला अतिशय सोपी चिकित्सा आहे. आणि कोविडचे नियम पाळून करण्यासारखं, कुणाच्या फारशा संपर्कात न येता करण्यासारखं घरच्या घरी तुम्ही करू शकता. कारण नस्य आहे ते एकतर तुम्ही चिकित्सकाच्या अंडर गायडन्स पण करू शकता, पण जे प्रतिमर्शन असं म्हणजे हे दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे. अगदी घरच्या घरी खूप थोड्या मात्रेमध्ये आपल्याला हे करायचं आणि ते आरामात करू शकतात. याच्याशिवाय ज्या काही उपकर्म किंवा छोटे छोटे प्रोसिजर्स आहेत, जसं कवल आहे, गंडूश आहे, अभ्यंग म्हणजे शरीराला तेल लावणं आहे, पादाभ्यंग आहे म्हणजे तळपायाला रोज रात्री तेल लावणं, हे खूप म्हणायला सोप्या सोप्या गोष्टी आहे. पण जसं पादाभ्यंग किंवा नस्याचा सुद्धा जर काही ताण असेल मनावर तर तो कमी करायला, शांत झोप येण्यासाठी आहे. डॉक्टर, असं काही आहे का की आयुर्वेदाचा उपयोग हा काही ठराविक वयोगटांसाठी असतो किंवा वयोगटानुसार त्याचं काही चिकित्सा बदलत जाते? वयानुसार चिकित्सा बदलते हे तेवढंच खरं आहे, कारण की आयुर्वेदामध्ये जी बाल्यावस्था आहे ती कफप्रधान काल आहे. जो युवावस्था ही पित्ताची प्रधानता त्याच्यामध्ये आहे, जे वृद्धावस्था आहे त्याच्यामध्ये वाताचं आहे. आणि जे आपण की जरा चिकित्सा वृद्धावस्थेमध्ये सांगितलेली आहे. आणि त्या वयानुसार त्या दोषांच्या यानी त्याच्या गरजेच्या यानी आपण ही चिकित्सा नेहमी देत असतो. त्याच्यामुळे ही चिकित्सा नेहमी बदलत जाणारी आहे.
आणि मुळातच आयुर्वेदाचा जो अप्रोच आहे पर्सनलाइज अप्रोच आहे, म्हणजे व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्तिसापेक्ष आहे. कारण की कुठलीही एक चिकित्सा किंवा कुठलंही एक औषध सगळ्यांना कधीही लागू होणार नाही. फार महत्त्वाचं. म्हणजे एकतर औषध बदलेल, त्याचं अनुपान म्हणजे ज्याच्यासोबत आपल्याला द्यायचं आहे ते बदलेल, त्याची वेळ घेण्याची ते बदलेल. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीनुसार ह्या वेगळ्या आहेत. वा वा, फार महत्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही या कोविडच्या काळात सुद्धा अनेकांना मार्गदर्शन करत होतात. ऑनलाईन, आता काय प्रत्यक्ष भेटणं शक्य नसतं, त्यामुळे ऑनलाईन बऱ्याचदा तुम्ही संपर्क केलेत रुग्णांशी. तर तो तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि त्या काळामध्ये लोकांनी तुम्हाला या सगळ्यासाठी कसा प्रतिसाद दिला? नाही, खूप छान प्रतिसाद मिळाला. मुळात म्हणजे एक उद्देश असाही होता की जे आयुर्वेदामध्ये आहे ते तसंच्या तसं लोकांपर्यंत जावं, म्हणजे मूळ स्वरूपामध्ये जावं, त्याच्यामध्ये कुठेही काही मिक्सिंग होऊ नये. कारण असं बरेचदा बघितलं जातं की ज्या गोष्टी आयुर्वेदामध्ये नाहीच आहेत त्या आपण सोशल मीडियावर सांगितल्या जातात. मी मगाशी म्हटलं ना की वाटेल ते मेसेजेस अंगावर येऊन पडत असतात आणि मग सामान्यांना कळत नाही की यातलं काय नेमकं खरं. अगदी सोपं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर नेहमी मध आणि गरम पाणी घ्यावं, असा एक अगदी सगळ्यांच्या मनामध्ये आहे की तुम्ही हे घ्या, हे चांगलं आहे वजन कमी करायला, किंवा बऱ्याच गोष्टींचे फायदे सांगितले जातात. पण आयुर्वेदाला जेव्हा आपण आयुर्वेदाचे ग्रंथ बघतो, मध कधीही गरम करायचा नाही किंवा गरम वस्तूसोबत घ्यायचा नाही. जर असा तुम्ही घेत असाल तर त्याला गरविषाप्रमाणे म्हटलंय, म्हणजे एक प्रकारचे स्लो पॉयझन आहे ते. तर मग जर तुम्हाला मध पाण्याबरोबरच घ्यायचं आहे, पाणी उकळून घ्या, थंड करा आणि मग पाण्यासोबत मध घ्या. पण पाणी कधी म्हणजे कोमट किंवा गरम पाणी तुम्ही तिथे वापरू नका. दुसरं एक मला सांगावंसं वाटेल, जे उषापानचा जो कन्सेप्ट आहे, सकाळी पाणी प्या, आणि हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि वाग्भट ऋषींनी सांगितलेलं आहे. असं जो आपल्याला उल्लेख मिळतो, खरं तर वाग्भट ऋषींनी असं सांगितलेलंच नाहीये. वाग्भट ऋषी असं म्हणतात, पिबे स्वस्थौ पीच अल्पशः. कारण की आम्ही जेव्हा सकाळी उठून तुमची तहान असेल, तुम्ही काही फिजिकल ऍक्टिव्हिटी केली असेल, बाहेर खूप गरम वातावरण आहे आणि तुमची तहान लागले तर तुम्ही जरूर प्यावं. पण किती प्यावं? तुमच्या तहानेच्या याने. लोक अर्धा 1-1 लिटर पाणी पितायत आणि आम्ही म्हणतो की हे तुम्ही सकाळीच तुमच्या अग्नीला कमी करताय, म्हणजे ज्याने दिवसभर पचन करायचं आहे तो अग्नी सकाळीच आपण विझवताय आणि मग आपण म्हणतो की पचत का नाही. आणि आज बघा की मॅक्सिमम आजार हे पचनाशी संबंधित आहे. खरंय. जाता जाता आम्हाला, आमच्या प्रेक्षकांसाठी असं काही तुम्ही टिप्स देऊ शकता का, किंवा काही संदेश देऊ शकता का की जो त्यांच्या या संपूर्ण कोविडच्या काळातच नाही पण आयुष्यासाठीही उपयोगी पडू शकतो? नक्कीच. आयुर्वेद म्हणजे फक्तच औषधं किंवा फक्त एक चिकित्सा प्रणाली नाहीये. तर आयुर्वेदामध्ये जीवन जगण्याचे जे हे सोपे नियम जे सांगितलेले की आपल्या भुकेच्या याने आपण जेवावं, वेळेत जेवावं, जितकं आपल्याला पचतंय तितकं जेवावं, आपल्या तहानेच्या याने पाणी प्यावं, झोपण्याची जी आपली वेळ आहे किंवा उठण्याची वेळ आहे त्याचं योग्य पालन करावं. कारण की आयुर्वेदामध्ये जी काही दिनचर्या सांगितली ती खूप वेगळी नाहीये. जे आपण आपली परंपरा आपल्याला जे शिकवते किंवा जे आपल्या घरातले संस्कार आहेत तेच आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण फक्त याचं पालन करावं, म्हणजे आपण आजारीच पडू नये. आणि अगदीच आजार झाला तर कमीत कमी औषधामध्ये आपण पुन्हा स्वस्थ व्हावं, किंवा एखाद्याला आजार असला तर निदान त्याचे कॉम्प्लिकेशन्स त्याला होऊ नये. तर या प्रत्येक फेजमध्ये आपल्याला हा आयुर्वेद मदत करणार आहे. त्याच्यामुळे याला फक्त एक चिकित्सा प्रणाली न समजता याला एक आपल्या जीवनामध्ये अगदी रोजच्या याच्यामध्ये याला आपण स्वीकार करावा. प्रेक्षक हो, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हे खऱ्या अर्थी धन आहे असं आपण म्हणतो. आणि आयुर्वेदाच्या सहाय्याने केवळ चिकित्सा म्हणजे उपचार न करता आपलं सर्वांगीण आयुष्य म्हणजे शारीरिक, मानसिक हा आपला विकास कसा करता येईल, स्वस्थता कशी राखता येईल, आणि केवळ या भौतिक उन्नती नाही तर आपली मानसिक पारमार्थिक उन्नती सुद्धा त्या योगाने कशी करता येईल, हा एवढा उदात्त, उन्नत आणि सुंदर विचार आपली परंपरा आपल्याला देते. खरोखर याबद्दल आपल्याला आपल्या मनामध्ये एक अभिमान असला पाहिजे. औषधाविना सुद्धा आपल्याला आरोग्य मिळू शकतं आणि त्यासाठी स्वस्थ जीवनशैलीचा, स्वस्थ अशा जीवन पद्धतीचा आपण जाणीवपूर्वक स्वीकार केला पाहिजे. कारण आपण म्हणतोच ना इंग्रजीमध्ये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे असं होणारच नाही यासाठी काळजी घेतली तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि जर झालंच तर कमीत कमी औषधांमध्ये आपल्याला स्वस्थतेकडे कशी वाटचाल करता येईल,
आयुर्वेदाचा हात जर आपण अशा रीतीने जाणीवपूर्वक पद्धतीने घेतला, हातात धरला, तर आपल्याला आपलं निरामयता, आपलं निरोगित्व हे अत्यंत चांगल्या पद्धतीने राखता येईल असं मला वाटतं. डॉक्टर रुपाली बेदरकर मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात आणि दूरदर्शनला आणि आमच्या सगळ्या मंडळींना, सामान्य लोकांना ज्यांच्या मनामध्ये अनेक शंका होत्या, प्रश्न होते, त्यांना फार सुरेख उत्तरं दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपण मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली यासाठी आपले मनापासून आभार. थँक्यू.